बऱ्याच दिवसांनी मी तुमच्यासोबत अशा गप्पा मारते. गेले काही दिवस आपली लव्ह स्टोरीची सिरीज चालू होती. तुम्ही सगळ्यांनी खूप प्रेम दिलं आणि मला नक्की कमेंट करून सांगा ह्या ब्लॉगच्या खाली, की तुम्हाला माझी लव्ह स्टोरी कशी वाटली आणि तुमच्या सगळ्यांसोबत मला ही लव्ह स्टोरी शेअर करायला ना खूप छान वाटलं. तुम्ही माझ्या ह्या सिरीजला खूप प्रेम दिलं आणि तुम्हाला अजून कोणती सिरीज पाहिजे असेल तर मला कमेंट करून या ब्लॉगच्या खाली नक्की सांगा. मी नक्की त्यावर विचार करेल. गेले काही दिवस तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघत असाल, की मी मम्मीकडे आलेले आहे. ॲक्चुअली काय झालं, प्रकाशनं कामानिमित्त 15 दिवस बाहेरगावी गेलेला आहे आणि मी तिथे एकटीच होते आणि मला तिथं करमलं नसतं, कारण मी आत्ताच रूम शिफ्ट केलेली आहे. नवीन जागी मला करमत नाही. त्यामुळे म्हटलं, की मम्मीकडे जाऊन यावं. तसं पण बरेच दिवस झाले तिच्याकडे आले नव्हते आणि त्यातल्या त्यात आता खूप दूर गेली त्यामुळे तिकडून इकडं राहायला येणं जमत पण नव्हतं आणि मम्मी सारखी विचारायची, "आता एवढं लांब गेले तर माझ्याकडे कधी येणार? थोडे दिवस येऊन जा." ती सारखी विचारायची. त्यामुळे म्हटलं, प्रकाश पण आता घरी नव्हता तर म्हटलं तिच्याजवळ 15 दिवस जाऊन राहावं. तेवढंच माझं पण वातावरण चेंज होईल आणि तिला पण बरं वाटेल. आज आमचं मस्त कांद्याची पात आणि भाकरीचा बेत झाला होता. भाजी तर मी बनवली, मग मम्मी मला खाली बसून भाकऱ्या थापून देत होती आणि मी भाजत होते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.